नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पवित्र पोर्टल 2025 शिक्षक भरती सुरू झालेली आहे आणि याचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची अंतिम तारीख या सूचनेप्रमाणे 16/8/2026 पर्यंत आहे. हे अर्ज भरत असताना उमेदवारांना ज्या अडचणी येतात त्यावर उपाय योजना काढण्याचा प्रयत्न सातत्याने पोर्टलकडून सुरू आहे. त्याच संदर्भात हे एक न्यूज बुलेटिन जारी केलेलं आहे, जे 14/8/2026 आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या समस्या उमेदवारांना येतात त्याच्यावर मार्ग सुचवलेले आहेत. चला बघूया यात महत्त्वाचा आशय काय आहे ते. तिच्या टप्प्यामध्ये हे दिलेलं आहे किती प्राधान्यक्रम लॉक झालेले आहे, याची अपडेटेड जी माहिती आहे की किती अपडेट झाले आहेत, एकूण किती लॉक केलेले आहेत याची माहिती होम पेजवर आहे. होम पेजवर इथे आपण आल्यानंतर खाली आपल्याला या खालच्या टप्प्यामध्ये इथे ही सर्व माहिती दिसते, किती जनरेटेड केलेले आहेत, आतापर्यंत लॉक किती झालेले आहेत. हे दोन्ही पद्धतीचे माहिती आपल्याला विथ विदाउट इंटरव्ह्यू इथे मिळू शकते. ही माहिती इथे देण्यात आलेली, त्यावरून अंदाज येईल की किती जणांनी आतापर्यंत प्राधान्यक्रम लॉक केलेला आहे. तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. खूप जणांच्या मनात ती शंका होती, त्याचं उत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाही ते प्राप्त झालेल्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाही. याचा अर्थ समजा आता एखाद्या उमेदवाराला जे काही मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय असे दोन्ही पर्याय आलेले आहेत, त्याचा एकही त्यांच्या पसंतीचा नाही, तिथे त्यांना जॉईन करायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी लॉक करू नये, प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करू नयेत, काहीच करू नये. आणि ज्यावेळेस मग दुसरा टप्पा सुरू होईल त्या दुसऱ्या टप्प्यासाठी ते पात्र राहणार आहेत. मात्र आता ज्या जाहिराती येऊन जातील त्यासाठी ते पात्र राहणार नाहीत. म्हणून जर आपल्याला अशी सिच्युएशन असेल की असं कोणतंही नाव दिसत नाही की जिथे तुम्ही जॉईन होणार आहात किंवा जॉईन होऊ शकता, तर मग त्या परिस्थितीमध्ये आपण प्राधान्यक्रम लॉक करू नये. आपण जर प्राधान्यक्रम लॉक केले आणि जर त्या ठिकाणी आपल्या नावाची शिफारस झाली आणि आपण जर का त्या ठिकाणी जॉईन नाही झालात, तर मात्र त्या केसमध्ये आपण या पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेमधून बाहेर जाणार. दुसरी शक्यता एक अशी होऊ शकते की आपण प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, पण मेरिटप्रमाणे किंवा मुलाखतीमध्ये सुद्धा आपली निवड झालेली नाही, संस्थांनी आपली निवड केलेली नाही, तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण दुसऱ्या राऊंडसाठी, दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र असणार आहात. अपात्र कधी होणार? ज्यावेळेस तुमची शिफारस होईल आणि तुम्ही स्वतः नकार देणार जॉईन व्हायला, त्यावेळेस तुम्ही या टप्प्यातून बाहेर पडणार आहात. त्यानंतर दुसरं, काही उमेदवारांचे जे स्वप्रमाणपत्र ते लॉक केलेले नाहीत, नॉट सर्टिफाईड किंवा अनसर्टिफाईड अशा पद्धतीचं अपूर्ण अवस्थेत आहेत, त्यांना सुद्धा आतापर्यंत प्राधान्यक्रम जनरेट करता येत नव्हते, पण आता ती सुविधा देण्यात आलेली आहे असे यामार्फत कळवलेलं आहे. या उमेदवारांनी सुद्धा आपल्या लॉग इनमध्ये जाऊन आपली माहिती तपासून आपण ज्यासाठी पात्र आहोत त्यासाठी प्राधान्यक्रम लॉक करावे. त्याचा अर्थ आहे आपल्याला लॉग इन करावं लागेल असे जे उमेदवार आहेत ज्यांनी नॉट सर्टिफाईड आणि ते अनसर्टिफाईड आहेत. अजून त्रुटी काही उमेदवारांना येत होती की स्वप्रमाणपत्रामध्ये त्यांच्या नोंदी योग्य रकान्यात न करता अन्य रकान्यात, उदाहरणार्थ डिप्लोमा डिग्रीमध्ये नोंद करायच्या BEd आणि DEd इत्यादी सारख्या अर्हता सर्टिफिकेट या पात्रतेच्या मेनू अंतर्गत नोंद केल्यामुळे उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत. योग्य त्या ठिकाणी योग्य ती माहिती न भरल्यामुळे सिस्टीममध्ये ती डिग्री दिसत नाही आणि त्यामुळे त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नव्हते. हे निदर्शनात आल्यानंतर पात्र उमेदवारांना त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून प्रमाणपत्रामध्ये असलेली माहिती त्या संबंधित रकान्यात आहे असं विचारात घेतलेलं आहे आणि प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे उमेदवार सुद्धा आता प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करू शकणार आहेत. फक्त आपली माहिती तपासावी आणि ज्यासाठी पात्र आहात त्यासाठीच आपण प्राधान्यक्रम लॉक करावेत. त्यानंतर 6 सर्टिफिकेट जी या मेनू अंतर्गत म्युझिक, BEd इन फिजिकल एज्युकेशन, ATD, आर्ट मास्टर इत्यादी सारख्या अर्हता ड्रॉपडाऊनमधील योग्य अर्हतेची निवड न करता मॅन्युअली नोंद केल्यामुळे उमेदवाराच्या नोंदी योग्य करून त्या देखील विचारात घेण्यात आलेल्या आहेत. ज्या ड्रॉपडाऊनमधून लिस्ट न घेता त्यांनी स्वतःच टाईप केलेलं असेल, अशा काही त्रुटी झाल्या असतील तर अशा उमेदवारांच्या सुद्धा अडचणी दूर करण्यात आलेल्या आहेत आणि प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशा उमेदवारांनी सुद्धा ही माहिती तपासून बघा आणि आपल्या पात्रतेनुसार आपल्याला जी लिस्ट दिसेल त्यातून आपण प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत. त्यानंतर प्राधान्यक्रम उमेदवारांकडून येत असलेल्या तक्रारी विचारात घेता स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या त्यांच्या पात्रतेनुसार जाहिराती पाहण्याची सुविधा उमेदवारांच्या लॉग इनमध्ये प्रेफरन्सेस व्हाय नॉट एलिजिबल या मेनू अंतर्गत करण्यात आलेली आहे. लॉग इन करायचं, लॉग इनमध्ये काय बघणार आहात?
आपण ज्या नोंद केलेल्या जी पात्रता असेल आपली एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन, ह्या काय आहेत, कोणत्या पदासाठी आपण पात्र आहात आणि नाहीत याच्यासाठीचं स्वतंत्र परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेलं होतं. त्याच्यावर सुद्धा मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या इयत्तेसाठी कोणत्या प्रकारची पात्रता आवश्यकता आहे. आता आपण काही उमेदवारांनी असं केलेलं आहे की आपल्याला जाहिरात, ज्या अर्थी ही जाहिरात दिसते आहे त्या अर्थी आपण पात्र आहोत आणि सरळ त्या ठिकाणी आपली उमेदवारी देऊन टाकलेली आहे किंवा त्याचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. तर असं प्रत्येक टप्प्यामध्ये हे पोर्टलतर्फे सांगण्यात आलेलं आहे की जरी आपल्याला जाहिराती दिसत असेल तरी आपण पात्र असाल तरच त्या जाहिरातीसाठी आपण अर्ज करायचा आहे. आता आपण जर प्राधान्यक्रम लॉक केले असेल तर त्याच्यासमोर हा ऑप्शन दिसायला लागेल आपल्याला, त्या संस्थेच्या नावासमोर की व्हाय नॉट इलिजिबल त्याच्यामध्ये दिलेलं असेल. कदाचित कॅटेगरी मिसमॅच होते, कदाचित आपला डिग्रीचा विषय मिसमॅच होतोय किंवा आपले पर्सेंटेज कमी जास्त होत आहेत, या पद्धतीचे कारणं तिथे दिलेले असतील. ही कारणं आपण शोधा आणि त्याप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट होत असतील तर प्रत्यक्षात आपण जाऊन मग ती यादी डिलीट करा. लक्षात ठेवा कोणकोणते आपण अपात्र आहात आणि ती यादी जी त्यामधून ती नावं काढण्याची सुविधा जर असेल तर त्या पद्धतीने नावं काढा. जिथे आपण पात्र आहात, जे ची पात्रता आपण तपासून बघा, जे डॉक्युमेंट ओरिजिनल आपल्याकडे त्याप्रमाणेच अर्ज करा आणि त्याप्रमाणेच पुढील निवडीसाठी सामोरं जा. अन्यथा तिथे जर डॉक्युमेंट्समध्ये कुठेही काही त्रुटी आढळली किंवा मिसमॅच आढळलं तर आपण या पूर्ण पवित्र पोर्टलच्या या प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर पडाल. आणि एवढी सगळी दखल घेऊन एक चांगली गोष्ट आहे की पवित्र पोर्टल तर्फे वारंवार वेगवेगळ्या ज्या सूचना आणि सुविधा देण्यात येत आहेत त्याचा उपयोग आपण सर्व उमेदवारांनी करा आणि 16/8/2026 पर्यंत जनरेट करून लॉक करा. वारंवार विचारा, मित्रमैत्रिणींची मदत घ्या आणि त्यांचा सल्ला घेऊन सुद्धा एक सेकंड ओपिनियन घ्या आणि आपण लॉक केलेलं आहे कन्फर्म याची खात्री करा, जेणेकरून आपल्याला ही संधी जी आहे पहिल्या टप्प्याची ती आपल्या हातून जाणार नाही.